तर नमस्कार मित्रांनो, योजना अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। प्रथमतः सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत ही सुकन्या समृद्धी योजना आहे। ही योजना ह्याचे व्यवहार आणि हे योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक जे कागदपत्र लागतात ते आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। प्रथमतः तुम्ही जर YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे। बघा, सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत ही जी योजना आहे ती महत्त्वपूर्ण आणि छोट्या मुलींसाठी ही योजना आहे। सुकन्या समृद्धी योजनेचा जो फायदा आहे ते तुम्हाला स्टार्टिंगपासून म्हणजे 15 वर्षापर्यंतच्या बरोबर या योजनेचे उद्दिष्ट एकच आहे की मुलगी 15 वर्षाची होईपर्यंत या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पैसे भरावे लागतात। हे पैसे भरल्याच्या नंतर सर्रास तुम्हाला 15 वर्षांनी ह्याचे काही रिटर्न्स देखील मिळतात आणि त्याचबरोबर ह्या रिटर्न्स मिळणार असते सुद्धा तुमची मुलगी शिक्षणासाठी म्हणजे जेव्हा तुम्हाला कॉलेजसाठी अथवा काही तिच्या विवाहस्थळासाठी किंवा विवाहासाठी लागणारे जे पैसे असतात ते तुम्ही मुलगी लहान असल्यापासून 15 वर्ष जर तुम्ही हे पैसे भरले तर ते तुमच्या कामी येतील किंवा हे तुम्हाला फायदेशीर ही योजना आता सध्या 2015 पासून चालू केली आहे। बघा, ही जी योजना आहे ही योजना महत्त्वपूर्ण असून सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच लाभार्थी लाभ घेतात। त्यामध्ये ज्यांनी घेतलेले नाही त्यांच्यासाठी मी आज डॉक्युमेंट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते तर ह्यासाठी फॉर्म नंबर 1 लागतो, ज्यामध्ये तुम्हाला पहिलं खातं ओपन करायचं आहे। खातं ओपन करायचं आहे म्हणजे तुम्हाला तिथं गेल्यावरती फॉर्म दिला जातो, त्या फॉर्मवरती सर्वच डिटेल्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत। म्हणजे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेतला दाखला म्हणजे शाळेचा दाखला देखील असले तरी काही हरकत नाही आहे। ज्या मुलीचे आई वडील म्हणजे जे आहेत त्यांचे ओळखपत्र म्हणजे प्रॉपर तुमची KYC देखील लागणार आहे। KYC असल्यास तुम्हाला KYC मध्ये तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बिल हे देखील असल्यास चालू शकते। आयडेंटिटी साईज 2 फोटो देखील असणे आवश्यक आहे। आयडेंटिटी साईज फोटो झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो पॅन कार्ड नंबर आहे किंवा आधार कार्ड नंबर आहे ते दोन्हीशी लिंक असणे गरजेचं आहे। म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्डला जो नंबर तुम्ही वापरता त्यासाठी दिलेला जो नंबर आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये असणे गरजेचे आहे आणि आधारला पॅन कार्ड लिंक असणे गरजेचं आहे आणि पॅन कार्डला मोबाईल नंबर देखील लिंक असणे गरजेचं आहे आणि आधार कार्डला देखील मोबाईल नंबर असणे लिंक असणे ह्या योजनेच्या अंतर्गत खूपच गरजेचं आहे। बरोबर, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खाते कुठे उघडायचं आहे। बघा, तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन देखील उघडू शकता किंवा अधिकृत बँकेत जाऊन देखील या योजनेच्या अंतर्गत माहिती विचारून तुम्ही हे खाते ओपन करू शकता। किमान ठेवी तुम्हाला 250 रुपये इतके ठेवायचे आहेत आणि कमाल ठेवीमध्ये जे आहे ती म्हणजे तुम्हाला 1.5 लाखापेक्षा म्हणजे 1.5 लाख रुपये देखील कमाल ठेवीमध्ये तुम्ही ह्या ठेवू शकता। त्याचबरोबर मुलीचे 18 वय होईपर्यंत हे जे तुमचे खाते जे चालते ते घरच्यांच्या नियंत्रणाखाली जे असते ते खाते ते डायरेक्ट मुलीच्या स्वतःच्या नावावरती होऊन हे तुम्हाला 18 वर्षानंतर डायरेक्ट मुलीला हप्ता भरला तरी काही अडचण नाही आहे। हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले सर्व डॉक्युमेंट असणे आवश्यकच आहे। बघा, सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर लाभ घेताय तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे। तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। योजना अंतर्गत सर्वच अपडेट आपण देत असतो। धन्यवाद।